कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. अमेरिकेकडून चीनला दुपारी 12 वाजेपर्यंत अल्टिमेटम. चीननं अतिरिक्त 34% आयात शुल्क हटवलं नाही तर अमेरिका देखील अतिरिक्त 50% शुल्क लावणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका. निवडणूक आयोगानं मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी. राज ठाकरेंच्या भडकाऊ भाषणामुळे हिंदी भाषिकांवर हल्ला होतोय. उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांची याचिका. कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी. आपल्यावरील दाखल गुन्हे रद्द करण्याची कामराची याचिका तर खार पोलीस याचिकेला विरोध करणार, सूत्रांची माहिती. राज्यात उन्हाचा तडाखा वाढला. मुंबईमध्ये 36.2, अकोल्यामध्ये 44.2 अंश सेल्सिअस तर शहापूरमध्ये सर्वाधिक 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. आज आणि उद्या तापमान चढच राहण्याचा अंदाज. नाशिकमध्ये उद्यापर्यंत उष्णतेचा येलो अलर्ट. सलग दुसऱ्या दिवशी पारा 40शी पार. हवामान खात्याकडून नाशिकला उष्णतेचा अलर्ट. रक्तस्राव होणाऱ्या रुग्णावर 5.5 तास मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार नाही. गर्भवती ईश्वरी भिसेच्या मृत्यूला रुग्णालय जबाबदार. राज्य सरकारच्या समितीच्या अहवालातून आरोप. गर्भवती मृत्यू प्रकरणामध्ये मंगेशकर रुग्णालयानं पत्रकार परिषद गुंडाळली. पत्रकार प्रश्न विचारत असतानाच संचालक डॉक्टर धनंजय केळकर निघून गेले. डॉक्टरांनी डिपॉझिट मागण्याची पद्धत आमच्या रुग्णालयात नाही. मात्र त्या दिवशी डॉक्टरांच्या मनामध्ये काय आलं आणि त्यांनी 10 लाख डिपॉझिट नमूद केलं. मंगेशकर रुग्णालयाचे डीन डॉक्टर धनंजय केळकर यांचं उत्तर. मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा राजीनामा. गर्भवती ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणामध्ये वादात. प्रसूतीसाठी 10 लाख डिपॉझिट मागितल्याचा ठपका. माता मृत्यू अन्वेषण समितीकडून पुण्यामधील गर्भवतीच्या मृत्यूची चौकशी. रुग्णालयामध्ये दाखल करण्यास, तिच्यावर उपचार करण्यास विलंब. अहवालात उल्लेख. उपचार विलंबाबाबत आज अहवाल येण्याची शक्यता. मंगेशकर रुग्णालयाच्या मगरुरी आणि हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू. रुग्णासमोरच 10 लाखांची मागणी करण्यात आली. रुपाली चाकणकर संतापल्या. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील गर्भवतीचा मृत्यू नव्हे तर हत्या. डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या 24 तासाच्या आत कारवाई करा. खासदार सुप्रिया सुळे आक्रमक. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका. संबंधित 5 पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे राज्य सरकारला आदेश. प्रकरणाचा पुढील तपास मुंबई पोलीस करणार. माजी क्रिकेटपटू केदार जाधव आज भाजपमध्ये प्रवेश करणार. दुपारी 3 वाजता केदार जाधवचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांच्या विरोधात सुमोटो याचिका. न्यायमूर्तींवर गंभीर आरोप करत कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका. उद्या मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार. आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक. दुपारी 1 वाजता कॅबिनेट बैठकीचं आयोजन. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 50 रुपयांची वाढ. राज्यामध्ये सिलेंडर 853 रुपयांना तर उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरची किंमतही 500 ऐवजी 550 असणार. पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये 2 रुपयांची वाढ. मात्र देशभरात पेट्रोल डिझेल महागणार नाही. हा खर्च पेट्रोलियम कंपन्या उचलणार. निर्णयाच्या अर्ध्या तासानंतर सरकारचं स्पष्टीकरण. शेवटी मोदींनी टॅरिफला चोख प्रत्युत्तर दिलं. अमेरिकेनं भारतावर लावलेल्या 26% टॅरिफवरून राहुल गांधींचा मोदींवर निशाणा. पेट्रोल डिझेलवरील कर आणि गॅस सिलेंडरच्या दरवाढीवरून गांधींनी डिवचलं. आजपासून अहमदाबादमध्ये काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन. राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह राज्यातील सर्वच महत्वाचे काँग्रेस नेते उपस्थित राहणार. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याच्या 1 लाख पेट्यांची बंपर आवक. कोकणामधील आंब्याच्या 4 डझनांच्या पेट्यांना 1500 ते 3500 रुपयांपर्यंतचा दर. एकादशीच्या निमित्तानं विठुरायाच्या दर्शनासाठी जवळपास 4 लाख भाविक पंढरपुरात. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. सजावटीसाठी सुमारे 2 टन फुलांचा वापर. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं 19 जूनला प्रस्थान. गांधीवाड्यातून प्रस्थान करणार. 5 जुलैला पालखी पंढरपुरात दाखल होणार. 6 जुलैला आषाढी वारीचा सोहळा. वानखेडेवरील रोमांचक सामन्यामध्ये बंगळुरूचा मुंबई इंडियन्सवर 12 धावांनी विजय. पॉइंट्स टेबलमध्ये 6 अंकांसह बंगळुरू 3ऱ्या तर 2 अंकांसह मुंबई 8व्या स्थानावर.
टीव्ही9च्या इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस मोहिमेतील 28 सुपरस्टार फुटबॉल खेळाडूंना युरोपमधून भारतात परतले. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांच्याकडून खेळाडूंचं स्वागत. खेळाडूंना शुभेच्छा देत ऑलिम्पिकसाठी कठोर परिश्रम करण्याचं आवाहन. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.